आज देवाचं वचन आपल्यापर्यंत मंडळीचे वडील बंधू घोरपडे घेऊन येणार आहेत. Today, Brother Godpad is going to preach the word. आहेत का brother? टाळ्या वाजूयात, आपल्या प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. Glory be to God. स्तोत्र संहिता In Psalms 138 138. कोणतरी वाच. पहिलं वचन. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करेन. अन्य देवांच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. Psalms 138:1 it says, I will praise you with my whole heart. Before the gods I will sing praises to you. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करेल. अन्न देवताच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईल. I will praise you with my whole heart. Before the gods I will sing praises to you. आणि हे दाविदाचं स्तोत्र आहे. And this is a psalm of David. आणि तो म्हणतो की मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करेल. And he says, I will praise you with my whole heart. म्हणजे मनामध्ये कोणती दुसरी जागा नसताना Means there is no other space for anyone in the heart. फक्त देवालाच ती जागा The place belongs only to God. आणि उपकार स्मरण करणं. And I will praise you. आणि तो आम्हाला या ठिकाणी शिकवत आहे And he's teaching us here की आम्ही सुद्धा अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करावे. that we should also praise Lord with our whole heart. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करील. I will worship toward your holy temple. आणि तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन या शब्दाचा अर्थ मंदिरामध्ये येणं आहे आणि त्या ठिकाणी उपासना करणं आहे. And it means coming into the temple and worshiping God through that temple. आमेन. आम्ही घरामध्ये बसून परमेश्वराची उपासना करू शकत नाही. We cannot sit at home and worship the Lord. वैयक्तिक तुम्ही उपासना करू शकता. You can do that personally. पण ज्यावेळेस आम्ही सर्व जे मंडळीच्या समवेत आम्ही परमेश्वराची उपासना करतो त्याला खूप महत्त्व आहे. But when we worship together in the church, it is very important. आणि या ठिकाणी म्हटलं की तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नामाचे उपकार स्मरण करील. And it says, for your loving kindness and your truth, I will praise your name. आणि तुझ्या दयेमुळे म्हणजे देवाची दया आमच्यावर आहे. And that means the grace of God is upon us. व तुझ्या सत्यामुळे And because of his truth, आमचा देव हा सत्य आहे. our God is the true God. येशूने म्हटलेलं आहे की मार्ग सत्य व जीवन मीच आहे. And Jesus says, I am the way, truth and life. आमेन. या ठिकाणी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करेल. I will praise your name. कारण की तू आपल्या संपूर्ण नावावरून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. You have magnified your word above all your name. आणि आम्ही पाहतो की आम्ही देवाला या ठिकाणी येऊन उंच केलेलं आहे. And we see that we came here and magnified our God. उपासना म्हणजे देवाला उंच करणं. Worshipping means magnifying our Lord. स्वतःला आम्ही विसरून जातो We forget ourselves आणि देवाची उपासना करतो. and we worship the Lord. देवाला प्रथम स्थान देतो. We give the first priority to the Lord. त्याचे अद्भुत कृत्याचे आम्ही वर्णन करतो. We describe all his marvelous works. की त्यांनी जे जे आमच्यासाठी केलेलं आहे Everything that he has done for us. ते आम्ही उपासनेमध्ये आठवण करतो. We remember that. जे आम्हाला अशक्य आहे ते देवाने आमच्यासाठी शक्य केलेलं आहे. God has made the impossible possible for us. आणि म्हणून आम्ही देवाची उपासना करतो. And that is why we worship the आणि त्याला Lord. आम्ही म्हणतो की तूच महान आहे. And we say that you are holy. आणि तूच चांगला आहे. And you are the only good. आणि तुझ्या समान कोणी नाही. And there is nobody else like you. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. Let us turn to the word. देवाची आज्ञा पाळणं या विषयावर आम्ही पाहणार आहोत. We are going to see obedience towards God. आणि ते जे आज्ञा पाळणं म्हणजे एक कर्तव्य आहे. And obedience is a duty. आणि ते पूर्ण मनाने केली पाहिजे. And we should do it with our whole heart. दावीद राजा म्हटलं की मी आपल्या संपूर्ण मनापासून तुझी उपासना करेल. As King David says, I'll praise you with my whole heart. त्याप्रमाणे आज्ञा पालन सुद्धा जे आहे Similarly, obedience
हे मनापासून असलं पाहिजे. It should be with the whole heart. आणि ते प्रत्येकाने असं समजावं की हे माझं पहिलं कर्तव्य आहे. And everybody should understand that it is your first duty. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनामधून पाहूया. And let us see through the word. अनुवादाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 16 वचन. अनुवाद 26:16. हे विधी व नियम तू पाळावे अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे, म्हणून तू जिवेबावे हे मान्य करून पाळा. Deuteronomy 26:16 it says, "This day the Lord your God commands you to observe the statutes and judgments. Therefore you shall be careful to observe them with all your heart and with all your soul." हे विधी व नियम तू पाळावे अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे, म्हणून तू जीवे भावे हे मान्य करून पाळ. This day the Lord your God commands you to observe these statutes and judgments. Therefore you shall be careful to observe them with all your heart and with all your soul. आम्ही पाहतो की अनुवादाचं ते पुस्तक आहे The book of Deuteronomy. आणि या ठिकाणी मोशे पुन्हा दुसऱ्यांदा लोकांना आज्ञा देत आहे. And Moses is giving a commandment to the people twice. आणि पहिली जी पिढी ती संपलेली आहे. The first generation is over. दुसरी ही पिढी आहे This is the second generation. आणि त्या पिढीला मोशे पुन्हा नियम देत आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की या ठिकाणी जो अनुवाद आहे याचं इंग्लिशमध्ये त्याला डिट्रोनॉमी म्हणजे दुसऱ्यांदा हे नियम त्यांना दिलेले आहे. Moses is giving these commandments twice to the second generation. आणि तो म्हणतो की हे विधी व हे नियम तू पाळावे. And it says, observe the statutes and commandments. अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे. And this day the Lord is commanding you this. म्हणून तू जीवे भावे हे मान्य करून पाळ. Therefore you shall be careful to observe this. आम्ही या ठिकाणी पाहतो की आज्ञा पालनाविषयी या ठिकाणी म्हटलेलं आहे. It talks about obedience. आता इथून पुढे त्यांना पुढे जायचं आहे And they have to journey forward. आणि त्यांना त्यासाठी काय करायचं आहे. And what do they have to do for that? परमेश्वराचे विधी व नियम पाळायचे आहे. They have to obey the statutes and judgments. म्हणजे त्यांचे सर्व जे काय मार्ग आहे किंवा प्रश्न आहे त्या ठिकाणी सुटणार आहे. So that all the paths and all their questions will be resolved. आणि मग त्यासाठी त्या बायबल सांगते की त्यांना हे विधी नियम तू पाळावे अशी आज्ञा आज मी तुझा देव परमेश्वर करीत आहे, म्हणून तू हे जीवे भावे मान्य करून पाळ. And this day the Lord your God commands you to observe the statutes and judgments. Therefore be careful to observe them all. आणि त्याशिवाय तुम्ही येथून पुढे जाऊ शकत नाही. And unless that you cannot move forward. आणि म्हणून मोशेने जिवंत असताना त्यांना हे सर्व नियम दिलेले आहे. And while Moses was alive, he gave them these commandments. या ठिकाणी एक वचन आपण पाहूया. Let's read a word. अनुवाद 33 पहिलं वचन. देवभक्त मोशे याने आपल्या मरणापूर्वी इस्रायल लोकांस आशीर्वाद दिला. तो म्हणजे त्यांनी हे जे विधी व नियम होते ते सर्व मरणापूर्वी इस्रायल लोकांना दिले होते. Deuteronomy 33:1 it says, "Now this is the blessing with which Moses the man of God blessed the children of Israel before his death." आणि मग हे त्यांना यासाठी सांगितलं होतं की And he told them for that reason, त्यांनी हे सर्व विधी व नियम मनापासून पाळले होते. so that they follow all the statutes and judgments with the whole heart. आणि मग त्याला माहित होतं की इथून पुढे जे माझ्यानंतर इस्रायल लोक पुढे जातील And he knew that the Israelites that were going to go forward after him, त्यांना विधी व नियम हे मनपूर्वक पाळावे लागतील. and they need to obey the statutes and judgments. त्याशिवाय त्यांचा जो पुढचा जो प्रवास आहे तो सुखाचा होणार नाही. And without that, their journey would not have been safe. पुढे आपण पाहूया की यहोशुआ याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढोळू नये. त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे, म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती घडेल. In Joshua 1:8 it says, "This book of the law shall not depart from your mouth, but you shall meditate in it day and night, that you may observe to do according to all that is written in it, for then you will make your way prosperous, and then you will have good success." आणि या ठिकाणी पाहतो मी And here we learn मागचे 4 जे पुस्तक आहेत उत्पत्ती, निर्गम, लेवी आणि
गणना, अनुवाद हे जे सगळे पुस्तकं यामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराचं मार्गदर्शन आहे. आणि निर्गम नंतर आम्ही पाहतो की मोशेने इस्रायल लोकांना, परमेश्वराचे जे लोक आहेत त्यांना मिस्रातून बाहेर काढलं आणि पूर्ण त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. And Moses has guided the people of the Israelites after Exodus. We observe that. आणि मग त्याच्यानंतर And after that, आता यहोशुआवर ही मोठी जबाबदारी आलेली आहे. and there is a huge responsibility on Joshua. आणि इतक्या लोकांना पुढं न्यायचं आहे. And he has to take these people away, far away from that. आणि आता हा तरुण आहे, And he is young, पण ह्या सर्व प्रवासामध्ये but in this journey, त्याची जी गरज आहे his need, ती फक्त काय आहे? which is only परमेश्वराचं नियमशास्त्र. the book of the law. त्याशिवाय तो इस्रायल लोकांना पुढे घेऊन जाऊ शकत नाही. Without that, he cannot take the Israelites forward. आणि म्हणून बायबल सांगतं की मात्र तू खंबीर हो, हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे मान्य करून पाळ. ते सोडून उजवीकडे जाऊ नको, म्हणजे तू जाशील तिकडे तुला यश प्राप्ती घडेल. And it says, be strong and of good courage, and do not be afraid, not be dismayed, for the Lord your God is with you wherever you go. आणि 8 वचन म्हटले की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. And at verse 8 it says, the book of the law shall not depart from your mouth. त्यात जे काही लिहिले आहे ते मान्य करून पाळावे. You meditate in it day and night, म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे. that you observe to do according to all that is written in it. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यशप्राप्ती घडेल. So then your way will be prosperous and you will have good success. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे, And here the Holy Scripture tells us, फक्त वचनच नाही, not only word, ते पाळायचं आहे, we have to obey that, ते मान्य करायचं आहे, we have to accept it, त्याच्या मुखामध्ये ते ठेवायचं we आहे have to confess it, आणि ते मान्य करून रात्रंदिवस त्याचं मनन करायचं आहे. and we have to meditate in it day and night. आणि मग बायबल सांगतं की यहोशाचा जो प्रवास आहे याशिवाय त्याला यशप्राप्ती मिळणार नाही आणि सुखाचा सुद्धा घडणार नाही. And we understand the journey of Joshua cannot be complete and successful without this. आणि या ठिकाणी आम्हाला याच्यातून आम्हाला शिकायला मिळत आहे. And we learn from this, आमच्या जीवनाच्या सुद्धा प्रवासामध्ये in the journey of a life, जे यहोशुआला नियम दिले होते the law that was given to Joshua, तेच नियम आम्हाला सुद्धा आहे. same laws are given to us. त्याशिवाय आम्हाला या जीवनाचा जो प्रवास आहे Without that, the journey of a life, अवघड होणार आहे. it will be difficult for us. पण ज्यावेळेस ते आम्ही मान्य करू, But when we accept it, आम्ही ते पाळू, when we obey it, आमच्या मुखामध्ये ते ठेवू, when we keep it in our mouths, त्यावेळेस आमचा जो प्रवास आहे तो सुखाचा होणार आहे. and a journey of life would be safe. इर्मयाचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 23वं वचन काय म्हणतं पहा. तर मी त्यास एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईल व तुम्ही माझे लोक व्हाल. आमेन. And in Jeremiah 7:23 it says, but this is what I commanded them, saying, obey my voice, and I will be your God, and you shall be my people, and walk in all the ways that I have commanded you, that it may be well with you. आमेन. आणि पवित्र शास्त्र सांगतं की तर मी त्यास एवढीच आज्ञा केली आहे की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईल व तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचे बरे व्हावे म्हणून जे सरळ मार्ग मी तुम्हा सांगतो त्याने चाला. And it says, but this is what I have commanded them, saying, obey my voice, and I will be your God, and you shall be my people, and walk in all the ways that I have commanded you, that it may be well with you. आणि परमेश्वराचा जो सेवक आहे इर्मया, And the servant of God, Jeremiah, हा एक भविष्यवक्ता आहे. he prophesies, आणि त्याच्याद्वारे देव लोकांशी बोलत आहे. and God is speaking to the people through him. आणि त्यांनी सांगितलं की तर मी त्यास एवढीच आज्ञा दिली आहे, And he's saying, I have given this commandment, माझे वचन ऐका, obey my voice, म्हणजे मी तुमचा देव होईल, so that I will be your God, तुम्ही माझे लोक व्हाल. and you shall be my people. आणि मग या ठिकाणी आम्हाला शिकवत आहे की जे लोक देवाचं
वचन ऐकतात ते देवाचे लोक होतात. And we observe here those who listen to the word of God are the people of God. आणि वचन ऐकणं, स्वीकारणं, पाळणं हे किती महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. And we see how important it is to listen, accept, and obey the word of God. ज्यावेळेस आम्ही हे सगळं पाळतो When we obey everything, तेव्हा देव आमचा होतो that time God is ours. आणि आम्ही देवाचे होतो. And we become the people of God. आणि हा एक सर्वात मोठा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आहे. And this is the biggest blessing in our life. आणि त्या ठिकाणी म्हटलंय की पुढे म्हटलंय की तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हा सांगतो त्याने चाला. And further it says, and walk in all the ways that I have commanded, that it may be well with you. म्हणजे आमचं बरं होण्यासाठी आम्हाला देवाची वचनाची गरज आहे. And we need the word of God so that it may be well with us. जगातल्या गोष्टीवरती नाही म्हटलेलं या ठिकाणी. It doesn't speak about the things of the world. ते तर देव देणारच आहे देवाच्या लोकांना. And God will surely give that. पण आत्मिक गोष्टीविषयी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं It आहे talks about the spiritual things. की ज्यावेळेस आम्ही त्याप्रमाणे चालतो When we obey the commandments, त्यावेळेस आमचं बरं होतं. it becomes well with us. सर्व आत्मिक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये उतरून येतात. We receive all the spiritual blessings. या ठिकाणी पवित्र शास्त्र मला अजून सांगते की मत्ती शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 21वा वचन. मत्ती 7:21. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. In Matthew 7:21 it says, not everyone who says to me, Lord, Lord, shall enter the kingdom of heaven, but he who does the will of my Father in heaven. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. Not everyone who says to me, Lord, Lord, shall enter the kingdom of heaven, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. but he who does the will of my Father in heaven. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू त्या ठिकाणी सर्व लोकांना सांगत आहे. And here the Lord is telling all the people, आम्ही पाहतो की मत्ती शुभवर्तमान 5वा अध्यायापासून तर 7वा अध्यायामध्ये पूर्ण एक रहस्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. and there's a mystery from Matthew chapter 5 to 7, आणि डोंगरावरचा जो उपदेश आहे the parable of the mountain. तिथून जर सुरुवात केलं तर 7वा अध्याय शेवटलं वचनपर्यंत आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने खूप काही रहस्य त्या ठिकाणी सांगितलेले आहे. And Lord has given us all the mysteries in that chapter. आणि मग या ठिकाणी तो म्हणतो की प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. And it says that not everyone who says to me, Lord, Lord, shall enter the kingdom of heaven, but he who does the will of my Father in heaven. आणि देवाची इच्छा म्हणजे काय? And what is the will of Father? देवाचं वचन आहे. It is the word of God. ते आमच्यासाठी या ठिकाणी आहे उपलब्ध. And it is available for us. ज्यावेळेस आम्ही ते वाचतो When we read it आणि ते पालन करतो and when we obey it, त्याप्रमाणे देव आम्हाला आशीर्वाद करतो. and God blesses us accordingly. आणि आम्हाला आमच्या जे काही प्रवासामध्ये तो आम्हाला सहाय्य आणि मदत करतो. And it helps us in this journey of our life. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय आपण काही वचन पाहून त्यानंतर आम्ही हे वचन पाहून उदाहरणामध्ये जाणार आहोत. प्रेषित 5:25-29. 25-29. इतक्यात कोणी येऊन त्यास असे सांगितले की, पहा, ज्या मनुष्यास तुम्ही तुरुंगात ठेविले होते ते मंदिरात उभं राहून लोकांना शिक्षण देत आहेत. तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यास जुलूम न करता आणले, कारण लोक आपल्याला दगडमार करतील असे त्यास भय होते. त्यांनी त्यास आणून धर्मसभेपुढे उभे केले. तेव्हा मुख्य याजकाने त्यास विचारिले, या नामाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला शिक्षून सांगितले की नाही? तरी पहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम भरून टाकले आहे आणि या माणसाच्या रक्तपाताचा दोष आम्हावर आणावाच पाहता. तेव्हा पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर केले, आम्ही मनुष्यांपेक्षा देवाला मानिले पाहिजे. Amen. In Acts chapter 5:25 onwards it says, so one came and told them saying, look, the men whom you put in prison are standing in the temple and teaching the people. Then the captain went with the officers and brought them without violence, for they feared the people lest they should be stoned. And when they had brought them, they set them before the council. And the high priest asked them, saying, did we not strictly command you not to teach in this name? And look, you have filled Jerusalem with your doctrine and intend to bring this man's blood on us. But Peter with the other apostles answered and said, we ought to obey God rather than men. Amen. आणि मग या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतो 29व्या वचनमध्ये,
In verse 29 it says, तेव्हा पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर केले, and Peter and other apostles answered and said, आम्ही मनुष्यापेक्षा देवाला मानले पाहिजे. we ought to obey God rather than men. आम्ही पाहतो की या ठिकाणी त्यांना तुरुंगात टाकलं होतं. तुरुंगातून ते बाहेर निघाले, मंदिरात उभा राहिले, ते उपदेश करू लागले आणि तरी त्यांना विरोध झाला. आणि ते मग या ठिकाणी म्हणतात की आम्ही काय केलं पाहिजे, तर मनुष्यापेक्षा देवाचं ऐकलं पाहिजे. And we see here they were put in prison, brought back out, and they were opposed. But even then they say, we ought to obey God rather than men. आणि हे सगळे प्रेषित लोक होते, देवाची आज्ञा पाळणारे होते. And all these apostles obeyed the voice of God. आणि ते मनुष्याचं ते कधीच ऐकत नव्हते. And they did not heed the voice of men. त्या काळामध्ये मी पाहतो की नवीनच हा ख्रिस्ती धर्म सुरुवात झाली होती. And the religion Christianity was started newly. आणि खूप त्यांना मोठा विरोध होता. And they faced a great opposition. आणि अनेक संकटातून त्यांना जावं लागलं. And they went through many trials. पण त्यांच्या मनामध्ये एकच होतं But they had only one thing in the heart, की ते मनुष्यापेक्षा देवाला मानत होते. that they obeyed God rather than men. आज आमच्या समोर अशी काही परिस्थिती येईल. There might be some situations in front of us. आम्ही या जगामध्ये राहत असताना, We live in this world. जगामध्ये चालत असताना While walking in this world, अनेक ठिकाणी आम्ही जातो येतो. we go to different places. आम्हाला विरोध होईल, We might face opposition, पण आम्ही एकच केलं पाहिजे, but we should do just one thing. देवाची आज्ञा मान्य करून पाळली पाहिजे. We should obey God's commandments. सर्व काही प्रश्न सोडवणारा देव आहे. And God is the one who will resolve all the questions. आम्ही एका उदाहरणातून पाहणार आहोत. Let's see with one example. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय, उत्पत्ती 6वा आणि 22 वचन काय म्हणतो. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही त्याला सांगितले ते त्याने केले. And it says in Genesis 6:22, thus Noah did according to all that God had commanded him, so he did. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे. And the Holy Scripture tells us, आणि ज्यावेळेस देवाने सर्व सृष्टी निर्माण केली, when God created the universe मानवाची वाढ झाली and mankind increased, आणि मग त्यानंतर पाहतो की जगामध्ये पापही तेवढं वाढलं. and sin entered the world. आणि मग या ठिकाणी उत्पत्ती 6व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, It says in Genesis 6, नंतर भूतलावर मानवाची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या, तेव्हा मानव कन्या सुंदर आहेस असे देवपत्राने पाहिले व ज्या त्यांना पसंत वाटल्या त्यांनी त्या बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, माझ्या आत्म्याची मानवाच्या ठाई सर्व काही सत्ता राहणार नाही. तो भ्रांत झाल्यामुळे देहस्वरूप ठरला आहे. तथापि त्याला 120 वर्षाचा काळ दिला आहे. त्या काळी भूतलावर नेफिलीम महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यास गेले, तेव्हा त्यास पुत्र झाले व ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे व त्याच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे आहे, वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. in Genesis 6:1 onwards it says, now it came to pass when men began to multiply on the face of the earth, the daughters were born to them, and that the sons of God saw the daughters of men, and that they were beautiful, and they took wives for themselves of all whom they chose. And the Lord said, my spirit shall not strive with man forever, for he is indeed flesh, yet his days shall be 120 years. There were giants on the earth in those days, and also afterward, when the sons of God came into the daughters of men, and they bore children to them. Those were mighty men who were of old men of renown. Then the Lord saw that the wickedness of man was great in the earth, and that every intent of the thoughts of his heart was only evil continually. आमेन. आणि पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे व त्यांच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे आहे, वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. And the Lord saw that the wickedness of man was great in the earth, and that every intent of the thoughts of his heart was only evil continually. आणि मग त्या काळामध्ये परमेश्वराने काय पाहिले की सर्व मानवाचे विचार एकसारखे झालेले आहे. And in those days, the Lord saw that the thoughts of the man were the same. आणि इतकं भयंकर पाप त्या ठिकाणी वाढलं होतं. And the sin increased so greatly. आणि मग 9वं वचन म्हणतं की नोहाचा वृत्तांत येण्याप्रमाणे आहे. नोहा हा आपल्या काळाच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाच्या समागमामध्ये राहत असे. And it says, this is a genealogy of Noah. Noah was a just man, perfect in his generations. Noah walked with God. आणि या ठिकाणी पाहतो की त्या काळामध्ये इतकं भयंकर पाप असताना सुद्धा एक व्यक्ती जो नोहा आहे
तो देवाच्या मार्गात चालत आहे. And even though sin was so great during that time, there was one person who walked with the God, and that was Noah. आणि तो धार्मिक व सात्विक मनुष्य होता. And he was a righteous and ethical man. आणि तो देवाच्या समागमामध्ये राहत असे. And he walked with the God. म्हणजे तो देवाबरोबर चालणारा व्यक्ती होता. That means he was walking with the Lord. आणि तेव्हा देवाने नोहाची निवड केली. And God chose Noah. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहितच आहे सर्वांना. We know this story. पण याच्यातलं रहस्य काय आहे तर देवाने ज्या ज्या गोष्टी त्याला करायला सांगितल्या त्या सर्व नोहाने केल्या. But the mystery is that whatever God told Noah, Noah did everything. आणि नोहाने काय केलेलं आहे परमेश्वराने त्याला तारू बनवायला सांगितलेलं आहे. And God told Noah to build an ark. आणि त्याचं एक डिझाईन असं सांगितलेलं आहे And he gave them all the design. की याप्रमाणेच तो तारू बनवायचा. That you build the ark in such manner. त्याच्या पलीकडे काय जायचं नाही. Do not do anything beyond. आणि जसं परमेश्वराने त्याला सांगितलं And the way God told him, त्याच प्रमाणे तिथं केलेलं आहे. he did exactly the same. या ठिकाणी 22 वचनामध्ये की नोहाने तसे केले देवाने त्याला जे सांगितले तेच त्याने केले. It says in verse 22, thus Noah did according to all that God commanded him, so he did. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची बुद्धी काहीच वापरलेली नाही. Means he did not do anything of his own. फक्त परमेश्वर जे बोलला Only what God told, त्यांनी जे डिझाईन दिली whatever God gave him the design, आणि त्याप्रमाणे तो तारू तयार केलेला आहे. and he prepared the ark accordingly. आम्ही पाहतो की तारू तो खूप मोठा होता तो तारू And the ark was huge. आणि त्याला बनवण्यासाठी बराच काळ लागलेला आहे. And it took a long time to build the ark. आणि त्या काळामध्ये लोकांनी अजून पाऊस सुद्धा पाहिला नव्हता. And in those days, people had not seen rain. आणि मग लोक त्याला वेड समजत होते And people mocked him की एवढा मोठा कुठं पाऊस येणार आहे. that it is not, we are not going to have such a big rain. पण त्यांनी कोणाचं ऐकलं नाही. But he did not heed anyone's voice. त्यांनी फक्त देवाचंच ऐकलं He only heeded the voice of God. की जे देवाने मला सांगितलेलं आहे That whatever God has commanded me, आणि तेच मी करणार आहे. I will do the same. आणि म्हणून या ठिकाणी असं शब्द वापरले की नोहाने तसे केले देवाने त्याला जे सांगितले होते ते त्याने केलेलं आहे. And thus Noah did according to all that God had commanded, so he did. त्याला 120 वर्षाचा काळ दिला होता. God had given him 120 years. आणि 120 काळ म्हणजे खूप मोठा एक असा काळ होता. And 120 years is a long time. आणि मग त्यामध्ये ते सर्व तयार झालेलं आहे. And everything was prepared in that time period. आणि मग देवाची जी वेळ आलेली आहे And when the time of God came, आणि मग त्यावेळेस देवाने नोहाला सांगितले की तू व तुझं कुटुंब व पृथ्वीवर एक एक पशु पक्षी प्राणी सर्व घेऊन तू तारवात जा. and God, when the time came, God told Noah to take his family and all the creatures, living creatures on this planet to go into the ark. आणि मग त्यानंतर पावसाला सुरुवात झालेली आहे. And then it started to rain. आणि नोहा आणि त्याचे जे कुटुंब आहे ते वाचलेलं आहे. And Noah and his family were saved. याचं कारण काय होतं? The reason of this is कारण की नोहा हा धार्मिक होता, सात्विक होता, देवाच्या समागमे चालू होता आणि देवाची तो आज्ञा पाळणारा होता. Noah was obedient and he was ethical and he followed the commandments of the God. आणि मग त्याद्वारे त्याचं कुटुंब जे आहे ते वाचलेलं आहे. And his family was saved because of that. आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्ती याचा 22वा अध्याय Genesis chapter 22. एक 2 3 वचन. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला पुत्र इसाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतले. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणी तो निघून गेला. In Genesis 22, 1 to 3, it says, Now it came to pass after these things that God tested Abraham and said to him, Abraham, and he said, Here I am. Then he said, Take now your son, your only son Isaac, whom you love, and go to the land of Moriah, and offer him there as a burnt offering on one of the mountains of which I shall tell you. So Abraham rose early in the morning and saddled his donkey and took 2 of his young men with him and Isaac his son, and he split the wood for the burnt offering and arose and went to the place of which God had told him. आमेन.
आणि मग अब्रामाला देवाने जी जी आज्ञा सांगितली होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. And all that God had commanded Abraham, he obeyed that. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा जो म्हातारपणाचा जो पुत्र आहे त्याचं अर्पण करण्यासाठी देवाने त्याला सांगितलेले आहे. And the most important, God told him to offer his son of his old age, Isaac. आणि आम्ही पाहतो की ते अर्पण करण्यासाठी घेऊन गेलेला आहे. And he took his son for that offering. आणि जे ठिकाण आम्ही पाहतो की त्यांनी दुरून पाहिले होतं तिथं जाण्यासाठी त्याला 3 दिवस लागलेले आहे. And it took him 3 days to reach that land. तिसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. He reached on the 3rd day. आणि ते मुलगा आणि तो ज्या ठिकाणी अर्पण करायचे त्या ठिकाणी तो पोहोचलेला आहे. And his son and he reached that place where they had to offer. आणि मुलाने विचारलं सुद्धा की अर्पण कोठे आहे. And the son asked, where is the offering? तो म्हटला देव पाहून घेईल. And Isaac said, God will see. 15 वचन काय म्हटलं पहा, सॉरी 13 वचन. तेव्हा अब्रामाने डोळे वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यात दिसला. मग अब्रामाने तो घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. In verse 13 it says, Then Abraham lifted his eyes and looked, and there behind him was a ram caught in a thicket by its horns. So Abraham went and took the ram and offered it up for a burnt offering instead of his son. आणि 14 वचन मध्ये काय म्हटलं पहा, आणि अब्रामाने त्या स्थानाचे नाव यावे इरे, परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. आमेन. In verse 14 it says, And Abraham called the name of the place, The Lord will provide, as it is said to this day, In the mount of the Lord it shall be provided. आणि देवाने अब्रामाला आज्ञा दिली होती की तुझ्या पुत्राला तू घेऊन जा आणि त्या ठिकाणी अर्पण करतो. And God commanded Abraham to take his son and offer him there. आणि ही कठीण गोष्ट होती एक. And it was a difficult thing. त्याच्या म्हातारपणाची ही काठी होती. He was the support of his old age. तरी देवाची आज्ञा पाळली. And even then he obeyed the Lord. त्याला माहित होतं की देव काहीतरी माझ्यासाठी करेल. He knew that God will provide for me. कारण की देवाची आज्ञा पाळणारा हा व्यक्ती होता. Because he is a man who obeyed God's commandments. मग अर्पण ज्या ठिकाणी घेऊन गेला तो, When he took the offering, 12 वचन म्हणतं की तो बोलला की तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण की तू आपला पुत्रास आपल्या एकुलत्या एका पुत्रासही मला अर्पण्यास मागे पुढे पाहिले नाही. यावरून तू देवाला भिवून वागणारा आहेस हे मला दिसून आहे. in verse 12 it says, And he said, Do not lay your hand on the lad or do anything to him, for now I know that you fear God, since you have not withheld your son, your only son, from me. तेव्हा अब्रामाने डोळे वर करून पाहिले आणि तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यात दिसला. मग अब्रामाने तो घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. And then Abraham lifted his eyes and looked, and there behind him was a ram caught in a thicket by its horns. So Abraham went and took the ram and offered it up for a burnt offering instead of his son. आणि मग या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगत आहे आम्हाला Here the scripture says, की देवाची आज्ञा पाळल्यामुळे because of following the commandments of God, आणि देवाने त्याच्यासाठी एक मोठा चमत्कार ठिकाणी केलेला आहे. and God did a great miracle for him. आणि त्या ठिकाणी एक एडका त्या ठिकाणी दाखवलेला आहे. And there was a ram there, आणि तो घेऊन त्यांनी त्याचं अर्पण केलेलं आहे. and he took the ram and offered it up. देवाची आज्ञा पाळणारा व्यक्ती A man who obeyed commandments of God, आणि एवढ्या मोठ्या कठीण परीक्षेत तो गेला. and he passed through such a difficult situation. जे देवाने सांगितलं Whatever God told, आणि ते सर्व काही त्यांनी केलेलं आहे. he did everything. आम्हाला याच्यातून एकच शिकायला मिळत आहे की जसं नोहा आणि अब्राम हे देवाचे सेवक होते, हे देवाचं वचन ऐकणारे, पाळणारे, मानणारे आणि त्याप्रमाणे ते चालणारे होते. And we see that Noah and Abraham were the ministers of God who listened, obeyed the commandments of God. आमेन. आणि आम्ही पाहतो की निर्गम जे पुस्तक आहे त्याच्या 12व्या अध्यायामध्ये In Exodus chapter 12 we see, आणि परमेश्वराने मोशेला सांगितलं की काहीतरी करण्यासाठी, and God told Moses to do certain thing. कारण की इस्रायलच्या लोकांना त्यांना बाहेर काढायचं होतं. He wanted to bring the Israelites out of there. आणि अनेक गोष्टी त्यांनी मिस्र देशावर केल्या होत्या, And he had done a lot of things in Egypt, पण ते काय वळत नव्हते. but they did not turn. पण ज्या वेळेस शेवटली जी आज्ञा होती But the last commandment, आणि सांगितलं होतं की वचन आपण वाचूया 6 वचन 12:6. या महिन्याच्या चतुर्दशी पर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी ते वधावे. पुढं
त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाह्याला व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे आणि त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरीबरोबर खावे, कडू भाजीबरोबर ते खावे. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय, वातडी या सुद्धा ते खावे. त्यातले सकाळपर्यंत काही राहू देऊ नये आणि सकाळपर्यंत काही राहिलेच तर ते आगीत टाकून जाळावे. Amen. बस. Exodus chapter 12, 6 onwards it says, Now you shall keep it until the 14th day of the same month. Then the whole assembly of the congregation of the Israel shall kill it at twilight. And they shall take some of the blood and put it on the 2 doorposts and on the lintel of the houses where they eat it. And they shall eat the flesh on that night, roasted in fire with unleavened bread, and with bitter herbs they shall eat it. Do not eat it raw, nor boiled at all with water, but roasted in fire, its head with its legs and its entrails. You shall let none of it remain until morning, and what remains of it until morning you shall burn with fire. Amen. आणि आम्ही पाहतो की आता मिस्र देशातून 10 लाख लोकांना, इस्रायल लोकांना त्या ठिकाणातून बाहेर काढायचं आहे. And they wanted to bring 10 lakh Israelites from Egypt. आणि पण हा जो नियम होता हा सर्वांसाठी होता. But this commandment was for everyone. आणि इस्रायल लोकांसाठी सुद्धा होता It was for the Israelites. आणि विदेशी लोकांसाठी सुद्धा होता. It was for the Gentiles. आणि जे कोणी हे पाळणार And whoever obeyed it, आणि त्या कोकऱ्याचं रक्त आपल्या दार बायाला लावणार and they had to put the blood of it on their doorposts, आणि ते कुटुंब वाचेल. and that family would be saved. या ठिकाणी 13 वचन म्हणतं, In verse 13 it says, आणि ज्या घरात तुम्ही असणार त्यावर ते रक्त तुमच्या पित्यावर खून होईल. मी जेव्हा रक्त पाहिल तेव्हा तुम्हास ओलांडून जाईल. मिसर देशाच्या लोकास मी मारीन तेव्हा तुम्हावर अनर्थ येणार नाही, नाश व्हायचा नाही. it says, Now the blood shall be a sign for you on the houses where you are, and when I see the blood, I will pass over you, and the plague shall not be on you to destroy you when I strike the land of Egypt. आणि त्या ठिकाणी एक आज्ञा आणि एक नियम दिला होता की ते रक्त घरावर लावायचं आहे. There was a rule and a commandment that they should apply the blood on the doorposts, आणि ज्यावेळेस ते रक्त लावलं जाईल and when the blood shall be applied, संवार दूत येईल. means they would be freed from that. आणि संवार दूत येऊन ते घर पाहिल. And when he would see that house, ज्या घरावर रक्त असेल the house that has the blood, आणि त्या घराला तो पाहून पुढे जाईल. and he will pass that house. आणि हा सर्वांसाठी नियम होता. And this was the law for everyone. आणि मग ज्या लोकांनी ही आज्ञा पाळली And whoever obeyed this commandment, ते घर वाचलेलं आहे. and all that, every house has been saved. आम्ही पाहतो की ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्रातून बाहेर निघाले When Israelites were going out of Egypt, आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की त्या ठिकाणी मिश्र समुदाय होता. there was a mixed crowd, आणि त्यामध्ये दुसऱ्या लोकांनी सुद्धा ही आज्ञा पाळली होती. and the other people had also obeyed this commandment. त्यामुळे ते इस्रायल लोकांमध्ये मिक्स झाले ते. So they were going along with the कारण Israelites त्यांनी पण देवाची आज्ञा पाळली. because they also obeyed the commandment of God. आणि मग देवानी त्यांची जी आज्ञा पाळली होती त्याचा मान ठेवला. So God respected the ones who had obeyed the commandment, आणि मग ते सुद्धा मिस्रातून बाहेर आले होते and they also came out of the land of Egypt, आणि ते देवाच्या लोकांमध्ये चालत होते. and they were walking with the people of God. आम्ही या ठिकाणी काय पाहत आहोत, Here we see देवाची जी आज्ञा पाळली the commandment of God, त्या ठिकाणी त्यांचा न्याय झाला नाही. and they were safe. देवाने सांगितलं होतं की कोकऱ्याचं रक्त आपल्या दारबाहेर कपाळपट्टीला लावायचं. God told to apply the blood on the doorposts and the lintels of the houses, आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं and they did accordingly, आणि ते वाचले. and they were saved. आणि ज्यांनी ते पाळले नाही And the ones who did not obey it, त्या घरातला पहिला पुत्र the firstborn of that child आणि तो मारला गेला. and the first son of that household was killed. आणि त्या आम्ही पाहतो की मिस्र देशामध्ये सर्व ठिकाणी अनर्थ असं झाला. And the land of Egypt was under destruction. आणि त्या ठिकाणी नुसता आक्रोश ऐकण्यात आला. And there was just a cry in that land. आणि पाहतो की ज्यांनी देवाची आज्ञा पाळली The ones who obeyed the voice of God आणि ते देवाच्या लोकांमध्ये समावेश झाले. and who were included in the people of God. आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये यहोशुआच्या ज्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की एरियोमध्ये त्यांना प्रवेश करायचा होता. And we see that in the book of Joshua they had to enter Jericho. आणि त्या ठिकाणी हेर गेले होते. And
And there were spies there. आणि त्या काळामध्ये आम्ही पाहतो की हे जे हेर आहे आत्ताचे ते मुसाद जे इस्रायलची मोठी एक गुप्त हेर संघटना आहे. And we see that the spies that belong to the one of the capital of Israel. आणि ते लोक त्या येरियोचे ज्या मध्ये प्रवेश करायचा होता म्हणून ते लोक त्या ठिकाणी गेले होते हेरगिरी करण्यासाठी. They went to spy on that. आणि मग त्या ठिकाणी पाहतो की त्यांना एक स्त्री त्यांना त्या ठिकाणी भेटलेली आहे And they met a woman, आणि तिचं नाव आहे राहाब. and her name was Rahab. आणि ते त्या ठिकाणी तिच्या घरामध्ये ते राहिले. And they stayed at a house. आणि मग घरामध्ये राहिल्यानंतर तिने सर्व काय सांगितलं की आम्ही तुमच्या देवाविषयी सर्व ऐकलेलं आहे. And she told that we have heard everything about your God. आणि त्यामुळं या ठिकाणी सर्व भय निर्माण झालेलं आहे. And there is a great fear in this place. आणि आम्हाला माहिती आहे की देव तुम्हाला विजय देणार आहे. And we know that God is going to give you victory. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या जे हेर त्यांना तिने त्यानंतर रात्रीचं गुपितपणे बाहेर सोडलेलं आहे. And she let the spies out in a secret way. आपण ते लोक जाताना तिने सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही येणार त्यावेळेस माझा आणि माझ्या कुटुंबाचा बचाव व्हावा म्हणून यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे. And she requested when they will come to pray that her and her family would be saved. आणि म्हणून त्यांनी तिला सांगितलं की तू एक किरमिजी रंगाचा धागा घे आणि तुझ्या खिडकीला तू बांध. And they said, take a scarlet thread and put it on your window. आणि मग ज्यावेळेस ते पुन्हा आले युद्ध करण्यासाठी When they came back for the fight, आणि ते एक चिन्ह असं होतं ते and it was a sign. की ते किरमिजी धाग्याला पाहिलं When you see the scarlet आणि thread, ते कुटुंब जे आहे ते वाचलेलं आहे. and that family would be saved. आणि हे किरमिजी रंगाचा जो धागा आहे And the scarlet thread, आणि हे कशाचं दर्शक आहे and it represents ते येशूच्या रक्ताचं दर्शक आहे. it represents the blood of Jesus. आणि त्याद्वारे राहाब आणि तिचं जे कुटुंब आहे ते वाचलेलं आहे. And because of this, Rahab and her family was saved. ज्या इस्रायल लोकांनी तिला तर वाचवलं पण नंतर ते पूर्ण कुटुंब इस्रायल लोकांच्या संगती पुढे निघालेलं The आहे. Israelites saved her, but her and her family were walking with the Israelites. आणि त्या कुटुंबाला इस्रायल लोकांमध्ये एक जागा मिळालेली आहे. And that family got a place among the Israelites. आणि फक्त त्यांनी काय केलेलं आहे तर आज्ञाचं पालन केलेलं आहे. The only thing that they did was obey the commandments. आम्ही पाहतो की जो नमान कोडी होता We see then Naaman, आणि नमान कोडीला सांगितलं होतं की अलिशाने की तू यार्देन नदीमध्ये जाऊन 7 वेळा तू डुबकी मार. and Elisha had told Naaman to go and immerse in the water 7 times. आणि त्याला वाटलं की आमच्या इथं काय नद्या नाही का, And he thought, do we not have rivers in our place? याच्यापेक्षा चांगल्या नद्या आमच्या इथकडे आहे. We would have better rivers in our place. पण अलिशाची आज्ञा होती. त्याला असं वाटलं होतं की हा सेवक येईल, माझ्या डोक्यावर हात ठेवील, प्रार्थना करील आणि मी बरा होईल. And Naaman thought that this prophet would come and lay hands and I will be healed. आणि पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला And the scripture says, अलिशाने काय तसं केलं नाही. Elisha did not do such thing. त्यांनी जे सांगितलं किंवा त्याच्या मनात जे आलं ते काय अलिशाने केलं नाही. Elisha did not do whatever was in his heart. अलिशाची इच्छा होती की मी जे सांगल त्यांनी ते करावं. It was the will of Elisha that what I tell he should do that. त्यांनी यार्देन नदीमध्ये जावं He went in the Jordan River आणि 7 वेळा डुबकी मारावी. and he should immerse in the water 7 times. आणि मग पहिल्यांदा त्याला जरा थोडं कष्ट वाटले, And he found it difficult the first time. थोडं दुःख वाटलं त्याला. He found it difficult. पण लोकांनी सांगितलं की एवढीच आज्ञा आहे ना तर तू कर ते. But people said it is just a simple commandment, so do it. आणि मग ज्यावेळेस त्याने ती केलं And when he did it, आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की त्याचं जे शरीर आहे एक लहान मुलासारखं झालेलं आहे. and when he did that, his body was like that of a little child. आणि पूर्ण कोड त्याचं निघून गेलेलं आहे. And his leprosy was healed. पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे The word says, की जे आज्ञा पालन आहे त्यामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. and there is a great importance in obeying the commandments. पहिले शमूएल 1 Samuel 15वा अध्याय आणि 22 वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. 1 Samuel 15:22 it says, so Samuel said, has the Lord
Has the Lord as great delight in burnt offerings and sacrifices as in obeying the voice of the Lord? Behold, to obey is better than sacrifice, and to heed than the fat of rams. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळण्याने जसा त्याला संतोष होतो तसं होमाने व यज्ञाने होतो काय? He said, so Samuel said, has the Lord has great delight in burnt offerings and sacrifices as in obeying the voice of the Lord? आणि या ठिकाणी पाहतो की पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. It says to obey is better than sacrifice and to heed than the fat of rams. आम्ही पाहतो की या ठिकाणी देवाच्या लोकांच्या विरुद्ध पॅलिस्टचे लोक आले होते And they were coming against the people of God. आणि त्या ठिकाणी युद्ध होणार होतं And there was a battle. आणि त्याच्या अगोदर एक यज्ञ करायचा होता And they had to offer before that. आणि ते फक्त शमूएलाच्या हातूनच करायचं होतं. And it should have been done only to the hands of Samuel. आणि मग शमूएलाला यायला उशीर झाला. And Samuel was late. आणि मग आम्ही पाहतो की जो शाऊल आहे तो थोडा गडबडून गेला And Saul was confused. आणि लोकांकडे तो पाहायला लागला. And he started looking at people. लोक पण थोडंसं गडबडून गेले. People were also confused. आणि मग त्याने म्हटलं की आता शमूएलापेक्षा मीच केलेलं बरं हे. And so he thought that better than Samuel, I will do it. आणि मग त्याने ते यज्ञ केलेलं आहे. And he performed that offering. आणि मग शमूएलाला खूप वाईट वाटलेलं आहे. And Samuel felt very bad. आणि हे फक्त शमूएलाचंच काम होतं. It was only the job of Samuel. आणि ती त्याने स्वतः जबाबदारी हातात घेतली And he took the responsibility in his hands. आणि त्यांनी ते केलेलं आहे. And he has done it. आणि म्हणून या ठिकाणी शमूएल त्या ठिकाणी म्हणत आहे, Samuel is saying here, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळण्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमाने व यज्ञाने होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यापेक्षा वेपेपेक्षा वचन ऐकणे बरे. and then Samuel said, has the Lord as great delight in the burnt offerings and sacrifices as in obeying the voice of the Lord? Behold, to obey is better than sacrifice, and to heed than the fat of rams. आणि मग आम्ही पाहतो की त्या देवाने ज्यावेळेस त्याला अभिषेक केला होता शाऊलाला, When Lord anointed Saul, आणि त्यावेळेस त्याने सांगितलं की तू सर्व हे संदेश त्याचं तू ऐकायचं आहे. and he told to listen to this prophet. जे जे संदेश त्या सांगल ते तू ऐकायचं आहे. You have to heed whatever the prophet will say. पण संदेश त्याला उशीर झाल्यामुळे But because the prophet was a little late, आणि शाऊलाने हे चुकीचं काम केलेलं आहे. and Saul did a wrong thing, आणि मग त्यामुळे शाऊलाचा जो अभिषेक आहे तो निघून गेलेला आहे. and the anointing of Saul was taken away because of this. आणि का तर त्यांनी आज्ञा पालन केलं नाही. Because he was disobedient. आज पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे Today the scripture is saying की आज्ञा पालन आणि देवाचं वचन पाळणं मान्य करणं ही खूप गरजेचे आहे. it is extremely important to obey the commandments of God. निर्गमाचं पुस्तक Exodus 36वा अध्याय 36. त्याचं पहिलं वचन. परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्र स्थानाच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजावे म्हणून बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक सुबुद्ध मनुष्य यांच्या ठाई परमेश्वराने बुद्धी व समज घातली, त्यांनी हे काम करावे. आमेन. Exodus 36:1 it says, and Bezalel and Aholiab and every gifted artisan in whom the Lord has put wisdom and understanding to know how to do all manner of work for the service of the sanctuary shall do according to all that the Lord has commanded. आणि परमेश्वराच्या सर्व आज्ञाप्रमाणे पवित्र स्थानाच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे व ते समजावे म्हणून बसालेल, अबियाब आणि प्रत्येक सुबुद्ध मनुष्य याच्या ठाई परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे, त्यांनी हे काम करावे. And Bezalel and Aholiab and every other gifted artisan in whom the Lord has put wisdom to do all manner of work for the service according of the sanctuary shall do according to all that the Lord has commanded. आम्ही पाहतो की निर्गमाचा जो 25वा अध्याय आहे, We see Exodus 25. 25 अध्यायामध्ये त्या ठिकाणी 8 वचन. माझा त्यांच्यामध्ये निवास व्हावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान करावे. आमेन. Says, let them make me a sanctuary that I may dwell among them. आणि माझा त्यांच्यामध्ये निवास व्हावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान करावे. And let them make me a sanctuary that I may dwell among them. आम्ही पाहतो की
परमेश्वर जो आहे तो इस्रायल लोकांचा संगती चालत होता. And the Lord was walking with the Israelites दिवसा मेघस्तंभाच्या द्वारे, like the pillar of light, रात्री अग्निस्तंभाच्या द्वारे. during the night the pillar of fire. पण मी पाहतो की या ठिकाणी परमेश्वर मोशेला सांगायचं आहे की माझा निवास त्यांच्यामध्ये व्हावा म्हणून माझ्यासाठी एक पवित्र स्थान करावे. And he's saying, let them make me a sanctuary that I may dwell among them. आणि हे एक दर्शन मंडप बनवायचं होतं. And they had to build a tabernacle. आणि त्याची सर्व जी जबाबदारी आहे And all the responsibility, ती बसालेलवर ठेवलेली आहे. it was given to Bezalel. आणि ज्या ज्या गोष्टी परमेश्वराने मोशेला सांगितलं, मोशेने बसालेला सांगितलं, त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे सर्व गोष्टी घडून आलेल्या आहेत. And it was told to Moses, and Moses told Bezalel, and everything was happened accordingly. आणि बसालेल जो आहे तो चांगला कारागीर होता. And Bezalel was a gifted artisan. आणि देवाने जसा निवास मंडप बनवण्यासाठी सांगितला, And the tabernacle that God commanded, त्यांनी तसाच पूर्ण तयार केलेला आहे. he did it exactly the same. आपण एक वचन वाचूया. Let's read one word. 40वा अध्याय निर्गम आणि 34. मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. आमेन. Exodus 40:34 it says, then the cloud covered the tabernacle of meeting, and the glory of the Lord filled the tabernacle. आणि ज्या प्रमाणे परमेश्वराने आज्ञा केली होती त्याप्रमाणे सर्व काय करण्यात आलेले आहे. And everything was done as per the commandment of God for the tabernacle. आणि त्यामुळे काय झालेलं आहे. And what has happened because of that? मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली. Then cloud covered the tabernacle of meeting. निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. And the glory of the Lord filled the tabernacle. म्हणजे देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व हा दर्शन मंडप झालेला आहे. And because of the obedience, this tabernacle was built. आणि मग त्याद्वारे परमेश्वराच्या तेजाने हे भरून गेलेलं आहे. And it was filled with the glory of the Lord. याचं कारण काय आहे. The reason for this is, परमेश्वराने जे मोशेला सांगितलं whatever God commanded Moses, आणि मोशेने बसालेला सांगितलं, and Moses told Bezalel, त्याप्रमाणे हे सर्व दर्शन मंडप बनलेला आहे. and this tabernacle was built accordingly. आणि त्याच्याद्वारे परमेश्वराच्या तेजाने भरून गेलेला आहे. And it was filled with the glory of God. ज्यावेळेस आम्ही सुद्धा परमेश्वराचे विधी नियम पाळतो, When we obey the statutes and commandments of God, त्याचा आज्ञा पाळतो, when we obey Him, निश्चितच परमेश्वराच्या उपस्थिती आमच्या जीवनामध्ये येते. assuredly the presence of God comes in our life. यावेळेस आपण प्रार्थना करूया. Let us pray. आपल्या जागेवर आपण उभं राहूया. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया.